कंटिन्यू पावसामध्ये भिजल्यामुळे थोडा गोप्रो जरा चालू होत नाही. आता बघतो परत एकदा ऑन करून, कारण मगाशी ना जेवल्यानंतर निघाल्यानंतर चालूच झाला नाही, म्हणून टेन्शन आलं. आता काय करू समजत नाही. झाला 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 पण अजून पाणी आहे वाटतं थोडं. 98 100 100 100 ऐकता गावात 100 100 100 90 100 90 100 बाबा. आता बघा कुडाळपासून ते ओनीपर्यंत मस्त रोड आहे, म्हणजे ओनीच्या पुढे पण. जसं लांजा स्टार्ट होतं, लांजा चालू झालं की लांजाची जी मार्केट आहे बाजारपेठ तो पूर्ण खराब आहे बघा. हा लांजाचा पट्टा पूर्ण. आणि काय काय बोलतो आता जाणार नाही गाडी. हा मग तेच. सो असं बघा आपण आता नाश्ता करून निघालोय आणि आता पाऊस गेलाय मस्तपैकी. आणि पण कसं आहे, मी रेनकोट काढला नाही का माहिती आहे, पाऊस आपला ना नाटकं खूप करतो. कारण जर आपण रेनकोट काढला ना की लगेच 4-5 किलोमीटर नंतर लगेच पाऊस येतो. त्यामुळे म्हटलं नको रेनकोट काढूया नको आपण, रेनकोट राहू दे, फक्त चेन खुल्ली ठेवली. म्हटलं जर आलाच तर मग चेन लावू शकतो आपण. पण आल्यानंतर मग ते बाईक थांबवा, रेनकोट घाला, त्याच्यात 15-20 मिनटं जातात आपली वेस्ट. त्यामुळे थांबण्यात मजा नाही आहे. फक्त आता ओनीला मी थांबणार आहे थोडंसं 1-2 मिनटासाठी, की मला ते गुळाचं खाजं वगैरे घ्यायचं आहे कामावर जरा, त्याच्यासाठी. नाहीतर मग मध्ये कुठे थांबणार नाही. मग डायरेक्ट आपण 1-1.5 वाजता थांबायचं लंच करायला, मग कुठे थांबायचं नाही. आता आपल्या कणकवलीपासून इथेपर्यंत 64 किलोमीटर झाले. पुढे लेफ्ट साईडला दुकानं आहेत. अरे बाबा हे बघा, इथून स्टार्ट झालं भाई ब्रिज. हे बघा, हे ब्रिजचं काम चालू आहे. हे फर्स्ट आहे लांजा. हे लांजाची परिस्थिती बघा काय झाली आहे. कसे लोक हे दुकानं लावतात रे बाबा खरोखर सीझनच्या टायमिंगला रोडवर. आणि या लोक मार्केटला तर त्यांची हालत काय होत असेल या चिखलामध्ये. कुठे दिसतंय काय रे? पुढे बघूया ये. आणि आता खरोखर रेनकोट काढला भाई यार, नाही तर उन्हामध्ये घामाने भिजायला होईल पावसापेक्षा. हे बघ इथून चालू झालंय ब्रिजचं काम. इथे हे ब्रिज झालं, लांजाचं ब्रिज नाही झालंय अजून. हे बघ इथे बघूया. हा थांब तू इथे. खाजा आहे ना? हा 1 नंबर. तू काय घेतं? मी घेतो काजू दे. सोललेले कितीला आहे? हे 260 रुपये पाव किलो, हे 600 रुपये अर्धा किलो, हे 220 रुपये 200 ग्राम. 200 रुपये दे पाव किलो, 260 रुपये पाव. 600. तू स्कॅनर इकडे करा ना दादा. स्कॅनर माझे 100 करतो. काय इकडे काही बोला, पण लांजाची बाजारपेठ मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि म्हणजे जेवढं म्हणजे आपलं कुडाळचं मार्केट कसं आहे, बाजारपेठ तशी आहे. हवं ते भेटतं, हवं ते मस्त आहे. रिक्षा स्टँड पण खूप मोठं आहे. फक्त हे जरा लवकर काम झालं असतं ब्रिजचं तर बिचार ह्या लोकांना बरं झालं असतं खूप. म्हणजे ट्रॅफिक झालं नसतं. कारण ब्रिज नसल्यामुळे काय होतं, मुंबईला जाणाऱ्या, मुंबईतून येणाऱ्या गाड्या सगळ्या इथून येतात. त्यामुळे बिचाऱ्यांच्या ह्या लोकांची हालत खराब होते त्या ट्रॅफिकमुळे. लक्ष. आता बघा कुडाळपासून ते ह्याच्यापर्यंत कुठे ओनीपर्यंत मस्त रोड आहे. म्हणजे ओनीच्या पुढे पण. जसं लांजा स्टार्ट होतं, लांजा चालू झालं की लांजाची जी मार्केट आहे बाजारपेठ तो पूर्ण खराब आहे बघा. हा लांजाचा पट्टा पूर्ण. आता लांजाच्या पुढे थोडंसं ओके आहे रोड. नगरपंचायत लांजा
हे लवकर काम झालं असतं ना ब्रिजचं, मस्त झालं असतं, पण काय माहित नाही का खरं एवढं. बरेचसे ब्रिज झालेले आहेत, फक्त आता खेड, चिपळूण, मला वाटतं रत्नागिरी, हातखांबा हे ब्रिज सगळे राहिलेले आहेत. आता आपल्याला एवढा पट्टा थोडा खराब भेटणार. हे एकदा आपण निघालो इथून ना की मग हरकत नाही. रत्नागिरी क्रॉस केलेला आहे आम्ही, आणि रत्नागिरीनंतर थोडीशी कंडिशन खराब आहे. पुढे काम चालू आहे बघा. म्हणजे रत्नागिरीचं म्हणजे तुम्ही लांजा सोडलात ना की थोडं चालू होतं जरा. मला आता हे संगमेश्वरपर्यंत थोडं भेटणार, म्हणजे जास्त नाही, थोडं थोडं आहे, पण पहिल्यापेक्षा ठीक आहे. आपण आता काय संगमेश्वर एकदा क्रॉस केलं ना मग हरकत नाही, मग आपण निघू शकतो पटापट. आता वाजले बघा किती, 11:44 झाले, म्हणजे आपण ओके आहोत. स्पीड आपला ओके मेंटेन आहे आणि आपण ओके कवर केलं, कारण आपल्याला लांजामध्ये थांबलेलो जरा काय काय खाऊ घ्यायला, तिथे आपला टाईम गेला, म्हणून म्हटलं आपण आता थांबायचं नाही, डायरेक्ट आता जेवायला थांबायचं. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हे बघा, ही ॲक्च्युअली आता कसं आहे, ही जे दगड वगैरे कोसळते ना, ही भुसभुशीत माती आहे, हिला आधारच नाही का मातीला. बघा हे दगडी एकदा हे काढले ना की सगळं भुसभुशीत होणार आणि सगळी माती सोडणार आणि सगळी खाली येणार, असं आहे. म्हणून आपल्या हायवेला, मुंबई गोवा हायवेला पावसामध्ये डोंगर बिंगर कोसळतात, कारण फुल भुसभुशीत माती आहे, तिला आधारच नाही आहे काय. हे बघा असं आहे. हो, आणि ह्या पट्ट्या ह्या साईडला आहे पूर्ण नदी, पाणी ह्या साईडला पडतं आणि ह्या साईडला डोंगर. मित्रांनो, भावांनो, चिपळूण शहरात मुसळधार पाऊस, आणि अजून चिपळूण पण आलं नाही आहे, पण पाऊस बघा, हा बघा जबरदस्त पाऊस आहे. म्हणजे सावर्ड्यापासून पाऊस सुरू झाला आहे. आता पाऊस बघा किती आहे, जोरदार पाऊस. हा 4 व्हीलरला का माझ्या मागे लागलाय कळत नाही, एवढा काय त्याला घाई लागली आहे. थांब ना जरा भावा, बरोबर टर्निंगलाच यांना ऊत येतो हे करायचा, ओव्हरटेक करायला. अरे बाबा, दगडी बघा कसले खतरनाक वाटत आहेत पावसात, काळोख झाल्यामुळे. हा 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 भाई, जास्त पाऊस असला तर मला गोप्रो काढून घेतला पाहिजे, कारण काय जास्त पण पाऊस त्याला सहन नाही होणार पाणी. बघू आता जास्त लागलाच पाऊस तर मी त्याला काढून घेईन. जा बाबा जा, एकदा पुढे जा, तू पुढे जा. अच्छा 04 वाला आहे, MH04. अरे पाऊस आला रे पाऊस. हा हा, हाताला असं बसतंय रे हे चटके चपचप करणं. हँडग्लोव्ज नाही ना भाई आपले. अरे अन्याय दिसत नाही. प्रवीण दरेकर साहेब, माने मागे नाही पुढे आहे, नक्की मागे आहे, मला असं वाटतंय पुढे आहे तो. जंगल पण हे. मला फक्त एक्सोला दिसला माझ्या मागे, अन्याय दिसत नव्हता मला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. हा हो, अति मुसळधार पावसामध्ये फक्त वळणाला सांभाळून, वळण जेव्हा आपण टर्न मारतो. चिपळूणच्या पुढे आलोत आणि पावसाला सुरुवात झाली. जेवायला थांबायचं होतं, जेवायला थांबायचं, कुठे थांबायचं हा एक प्रॉब्लेम असतो. कारण आपल्याला हॉटेल जेव्हा माहीत नसतात ना तेव्हा विचार करतो आपण कुठे जेवायचं. त्या हॉटेल शोधण्याच्या नादात ना आपला अर्धा पाऊण तास जातो की हॉटेल भेटेपर्यंत. आता फायनली आम्हाला हॉटेल भेटलं चिपळूणच्या पुढे. थोडंसं कळंबस्ते जो आहे स्टॉप, त्या कळंबस्तेच्या पुढे एक हॉटेल आहे, एकविरा हॉटेल एकविरा. मुंबईला जाताना तुम्हाला लेफ्ट साईडला जाईल, तर थोडं आतमध्ये सर्व्हिस रोडला. बघा हा वाला हायवे आहे, इथे सर्व्हिस रोड आहे आणि इकडे हॉटेल आहे, हॉटेल एकविरा म्हणून. म्हटलं पार्किंगला जागा छान आहे आणि हॉटेल पण थोडंसं म्हटलं वेगळं ट्राय करू आपण. रोज जेवतो आपण, गाड्या इथे पार्क केल्या आहेत मस्तपैकी. या बॅक साईडला मळा आहे, इकडे आपले पब्लिक बसली आहे सगळी. आणि आता काय रोड छान आहे, मस्त नाही. आता परशुराम घाट इथून 5 किलोमीटरवर परशुराम घाट आहे, त्याच्यामुळे आपण परशुराम घाट केल्यानंतर खेड वगैरे करू. बरंचसं अंतर आम्ही कवर केलं, त्यामुळे म्हटलं आराम रिलॅक्समध्ये सगळं रेनकोट वगैरे काढून आपण जेवू. कारण रेनकोट ओलं सगळं असताना ना जेवायला कंटाळा येतो, त्यामुळे टाईम गेला तरी चालेल, पण म्हटलं रेनकोट सगळं काढू आणि मग जेवण करू. आता ऑर्डर दिली आहे, आता आपल्या पार्टनरने काय ऑर्डर दिली माहीत नाही, आपल्याला बघावं लागेल. काय झालं फायनल काय केलं?
तुम्ही सांगा आता. हे घेऊया 2 काय? व्हेज कोल्हापूर आणि एक पनीर किंवा हां हां थाळी घेऊया. बघ सांगितलं नाही तुम्ही अजून. एक दाल डाळ खिचडी मग थाळीच बोल ना सगळ्यात बेस्ट. नाही त्याला हे ना दूध नाही त्याला बोले आपल्याला. मला थाळी घे त्याच्यामध्ये वांगा आणि हे मूग डाळ थाळीमध्ये. म्हणून कंटाळा. हां मग ते त्याच्यातली घे. व्हेज कोल्हापुरी बोल एक व्हेज कोल्हापुरी आणि अजून कोणती कांदा मटर पनीर मसाला वगैरे मशरूम वगैरे नाही ना. काजू आहे पण ते गोड लागेल. नको. एक मटर पनीर मसाला तिखट एक कुठली तरी घे. एक व्हेज कोल्हापुरी मटर पनीर मसाला आणि रोटीमध्ये काय आहे? हां भाकरी ज्वारी भाकरी आणि चपाती तांदूळ भाकरी घे तांदळाची. तुला व्हेज कसं ना व्हेज भाकरी खाणार का रोटी? काम फायनली आमचा मेनू झालेला आहे. कुठला मागवायचा? अनिल भावाने आपल्याला डाळ खिचडी ऑर्डर केलेली आहे आणि आम्ही थोडीशी भाजी आणि भाकरी. आणि हे हॉटेल कसं आहे, काय आहे, ह्याचं काय टेस्ट आहे नक्की सांगेन, कारण आम्ही पण पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये आलो आहे. बघू गर्दी तर दिसत नाही आहे, पण आता जेव्हा येईल आपली ऑर्डर त्याच्यावर आपण ठरवू की बाबा कसं हॉटेल आहे. मग तसं मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला यायचं आहे की नाही यायचं आहे. आणि आपल्याला आज नवीन पार्टनर भेटलेत. दादांचं मगाशी नाव विसरलं. नाव काय दादा तुमचं? सुशांत, विशांत, विशांत आणि विशांत भाऊ आपले साताऱ्याचे आहेत. आणि सगळ्यात आम्हाला आज मदत झाली ह्या भावाची, कारण याचं व्हिडिओ शूट वगैरे घेण्याची टेक्निक एक नंबर आहे, मला आवडली. मी तुम्हाला दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये. आणि संडे राईडला मी तर म्हणतो ह्याला घेऊन आलं तर बरं होईल, आम्हाला खूप हेल्प होईल याची. आणि अशी मुलं असली तर मजा येते, कारण कसं आहे व्हिडिओ शूट सगळेच घेतात, पण कसं घ्यायचं, कुठल्या अँगलने घ्यायचं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्यामुळे हा परफेक्ट घेतला आहे आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ कसे शूट घेतले. आणि पाऊस असल्यामुळे आम्हाला थोडंसं क्लायमेट चांगलं भेटलं. पण ठीक आहे, असं बाबा आपल्याला गाडी पळवता पण येत नाही आहे, म्हणजे ओकेमध्ये आहे. आणि ओकेमध्ये आपण आज मेंटेन केलेलं आहे स्पीड आपला, आणि अंतर पण ओके आहे. फक्त आता पोलादपूरनंतर थोडासा मानगावचं ट्रॅफिक त्याच्यावर अवलंबून आहे कसं काय. कोणती कोणती भाजी मागवलेली आहे आपण? ही कुठली? पनीर मटर मसाला आणि व्हेज कोल्हापुरी. ओके आहेत दोन्ही पण. दाल खिचडी खाऊन मस्त राहायचं, नॉनव्हेज वगैरे नाही खायचं. त्याचं कारण सांगू शकतो का तू? दाल खिचडी घेतली त्याचं कारण तो लहान आहे रे, त्याला नॉनव्हेज आवडतं म्हणून घेतला त्याने. मी नॉनव्हेज खात नाही. आमच्या व्ह्युअर्सला कारण सांगू शकतो का तू? दाल खिचडी का आला आमचा दिवस? जाऊ दे आता, काय म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे. मंदारने गोळी दिली त्यामुळे जरा चांगलं वाटलं. मी त्याला गोळी दिली, अशी गोळी दिली ना बाबा मंदार 2 दिवस उठणार नाही. पण भाज्या ओके आहेत. निघूया चला. चला 1 तास गेला आपल्याला जेवणासाठी. विचार करा, जेवायला 1 तास गेला. चला आता 1 तास आपल्याला कव्हर करायचं आहे काही करून. नाही रे ना. चला पेटपूजा तर झाली. जेवण छान होतं ॲक्च्युली, मस्त जेवण आहे. म्हणजे चिपळूण सोडल्यानंतर तुम्ही चिपळूणचा ब्रिज उतरता ना, कळंबस्ते म्हणून एक बोर्ड भेटतो, त्या बोर्डच्या पुढे आला सर्व्हिस सेंटरच्या लेफ्ट साईडलाच आहे ते हॉटेल एक्विरा म्हणून. छान आहे हॉटेल. आम्ही काय नॉनव्हेज नाही आज खाल्लं, पण व्हेज एक नंबर आहे जेवण, मस्त. चला सगळं घेतलं ना बाबा, ते आधी बघू. ओके मोबाईल घेतला, सगळं झालं, बॅग घेतले, ओके. मी काय ठेवत नाही, फक्त चार्जर आणि मोबाईलच काढलेला. चला बरं झालं पाऊस गेला, कारण पावसाने आम्हाला वैताग दिला खूप. आता किती वाजले? 2:41 आम्ही चिपळूण सोडलेला आहे यावेळी. खूप लेट. आता कव्हर केलं पाहिजे बाबा. ठीक आहे, आपल्या गाडीला पण थोडा आराम भेटला, कारण काय आपण चालवताना आपल्याला कळत नाही गाडी आपली किती थकते, इंजन किती गरम होतं आहे. त्यामुळे इंजनला जास्त ना प्रेशर, म्हणजे इंजनला जास्त त्रास देता नाही अशी आपण ड्राईव्ह करायची, अशी बाईक चालवायची. म्हणजे कसं, आता जर तुमची गाडी बाबा रात्रभर उभी आहे, सकाळी तुम्हाला निघायचं आहे, तर लगेच तुम्ही ना ती गाडी एकदम अशी कुदवू नका. म्हणजे काय की बाबा लगेच रेस करून एकदम 80-90च्या स्पीडमध्ये पळवा, असं नाही करायचं. जर गाडी तुमची उभी आहे, जायला नशीब लावली असते आता गाडी.
या भरून या लवकर. एकदम झापकन पुढे आला. हे पण नाही दिला मला इंडिकेटर. नाही बंद आहे. हा इंडिकेटर आलाच नाही तुझा. आपण इथे पुढे थांबूया तोपर्यंत. 98 100 100 100 आयच्या गावात 100 100 100 90 100 90 100 बाबा. मजा 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 मजा. 90 100 90 100 80चा आम्हाला स्पीडच नको आहे. ओ टोल नाका आला रे बाबा. टोल नाका. सावकाश 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 सावकाश. टोल नाका आला. ठीक आहे चल. मोकळा होता. मोकळा आहे. स्पीड ब्रेकर वगैरे नाही आहेत. नाही अधूनमधून 100 वर टेकवायची. जास्त नाही अधूनमधून. थांबो थांबो थांबा बे थांबे थांब. स्टॉप 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 स्टॉप. रुको रुको रुको. सुसू ब्रेक घ्या. सुसू ब्रेक घ्या जरा. गाडी इलिगल आहे. मॉडिफिकेशन आहे गाडी. मॉडिफाईड गाडी. सुसू ब्रेक घ्या. व्ह्यू बघा. मला वाटतं आम्ही चिपळूण नंतर आत्ता थांबलोय आणि ते पण महाडमध्ये एंट्री केल्यानंतर थोडंसं म्हटलं थांबूया. रेनकोट काढला. पॅन्ट पण काढतो म्हटलं जरा कंटाळा आला. आणि इकडे आता पाऊस दिसत नाही आहे पुढे. म्हटलं रेनकोट वगैरे काढून जाणं गरमीने अजून घामाने भिजायला आलं. त्यामुळे म्हटलं इथेच थांबू जरा. व्ह्यू पण छान आहे. नदी भरलेली आहे मस्त आणि शांत बघा पाणी. आणि आपल्या गावावरून साखरमणी कोण जास्त दिसत नाही. मुंबईला जाणारे कमी आहेत गर्दी. त्यामुळे माणगावला आपल्याला ट्रॅफिक आज भेटणार नाही आहे असं मला तर आता वाटतंय. पुढचं काय माहीत नाही. पण म्हटलं आता थोडंसं जरा आराम करू. कारण आपले रायडर तर थकले नाही आहेत. लाईट कंटिन्यू चालू ठेवलं तर बॅटरी उतरत नाही. हां मग ते बंद करा ना जरा. कंटिन्यू पावसामध्ये भिजल्यामुळे थोडा गोप्रो जरा चालू होत नाही. आता बघतो परत एकदा ऑन करून. कारण मगाशी ना जेवल्यानंतर निघाल्यानंतर चालूच झाला नाही. म्हणून टेन्शन आलं. आता काय करू समजत नाही. हा झाला 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 झाला. पण अजून पाणी आहे वाटतं थोडं. नाही झाला 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 झाला. 26% 26 आहे बॅटरी. लपडा होणार. ठीक आहे थोडा वेळ आपण करू नंतर बंद करूया. असं करूया. कोलाडला पोचलोय आणि एक मिनिट कॅमेरा साफ करतो जरा. कोलाडला पोचल्यानंतर मला कळालं की माझा गोप्रो बंद झाला आहे. मला वाटतं पावसामध्ये जास्त वेळ भिजल्यामुळे आतमध्ये पाणी गेलं असेल. मला गोप्रो काढला मस्तपैकी बघा इकडून. आणि आता इथून अपडेट काही तुम्हाला भेटणार नाही. मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत आहे कोलाडनंतर काय परिस्थिती आहे. आणि आपल्या भावाला खूप ऊत आलेला. बाईक पळवायची. आणि डॅमेज. काय सायलेन्सर डॅमेज. काय बोलतो. आवाज येतो. ठीक आहे. फटाके लावले. आता जाणार नाही गाडी. सायलेन्सर काढून ठेवू आपण. हा मग तेच सायलेन्सर काढून ठेवून पहिलं बाबा. झाली रे म्हातारी झाली ती आता. हा घे ना नवीन आता जरा. तशी गाडी त्याने मग घेतली गाडी त्याने. आता मी कोलट लावून पेट्रोल पंपाच्या इथे पेट्रोल भरलं आणि गाडीला थोडा आराम. कारण यावेळी जरा थांबत थांबत चाललोय. मुंबईवरून जाताना मी 3:30ला पोचलेलो घरी. पण आज बघा 5 वाजले 5:30 वाजले मला वाटतं. हे बघा 5 वाजून 29 मिनटं झालीत आणि आम्ही कोलाडला आहोत. नवीन रायडर आहेत. फुल वॉन्टेड साऊथ हिरो. आणि टोटल माझी किलोमीटर झाली आहे गाडी आत्ता बरोबर 15,823 किलोमीटर गाडी माझी कंप्लीट झालेली आहे. बाकी तर आपल्या गाड्या मस्तपैकी रंगलेल्या आहेत मागून जबरदस्त. माझी पण रंगली आहे पण माझी एवढी नाही रंगली. ठीक आहे चला.
हे बाबा काय करायचं निघायचं कारण आपण गुळाची चहा पण पियायची आहे बरोबर ना ती महत्वाची शेवट. गाईज आज मला बाईकने मला दिले मायलेज दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा 38 किलोमीटर म्हणजे 38 म्हणजे मला कमी दिलं ह्यावेळी कमी दिलं. मागच्या वेळेला मला 42 दिलेलं आणि ह्यावेळी दिलं 32. ठीक आहे 38 सॉरी कारण मी थोडा स्पीडमध्ये पण होतो 100 110 105 त्यामुळे. बाकी तर ओके निघायचं काय कारण आता काय गोप्रो बंद आहे त्यामुळे आता जिकडे जिकडे थांबू तिकडे फक्त शूट होईल. नंतर डायरेक्ट आता आम्ही गुळाची चहा पिणार आहे त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आपापल्या. आणि मला वाटतं अनिल मी आणि मंदार डोंबिवलीवाला आणि आपले हे नवीन रायडर आहेत ते पनवेलला त्यामुळे आपण डोंबिवलीपर्यंत तिघंजण आहोत. त्यामुळे आता पाऊस नाही आहे म्हणून आम्ही रेनकोट काढून ठेवला आहे मस्तपैकी. फक्त अण्याने घातलं आहे आणि आपल्या नवीन पार्टनरने बाकी तर आम्ही काढून ठेवलं आहे. गोप्रो तर नाही आहे त्यामुळे आता मी गाणी एकच जाणार जरा. आता कुठे बसलो आपण कर्नाळा आणि वाजले 7 वाजले ना नाही दाखव बाबा नाही बघा 7 वाजले आणि आम्ही पोचलो आता कर्नाळ्याला. आणि ही मोठी गंमत असते गावानं येताना ना खूप कंटाळा येतो. हां तर मी काय म्हणतो सगळ्यात गंमत ही असते गावानं येताना ना मला वाटतं मानगाव नंतर एवढा कंटाळा येतो की रोड संपत नाही. आणि त्यामुळे काय होतं बाईक चालवायला खूप कंटाळा येतो कारण गावाला जाताना ना खूप फ्री असतं रोड आणि ट्रॅफिक कुठे भेटत नाही. त्याच्यामुळे मी 3:30 वाजता पोहोचलेलो जाताना कळलं काय 3:30 वाजता. आणि आता अजून कर्नाळ्यालाच आम्ही 7:30ला इथे आहोत. अजून पनवेल यायचं आणि पनवेलनंतर तळोजा MIDC तिकडे तर मोठी कसरत असते आमची आणि जाम असतं. आता बघू नशीब चांगलं असेल तर सिग्नल सगळे फ्री भेटले तर आपण पोहोचू शकतो. गोप्रोने थोडा धोका दिला मला. गोप्रो आता मी चार्जला ठेवला इकडे हा बघा. जर चार्ज झाला व्यवस्थित तर ठीक आहे कारण पाण्यामध्ये कंटिन्यू भिजल्यामुळे तो थोडासा जरा थंडावला आहे. बाकी तर इथे आता चहा सांगितले थोडी आणि रायडर आपले थकलेत ॲक्च्युली ते त्यामुळे चहा वडापाव भजी खाऊन आम्ही परत प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपला छोटा रायडर पण कंटाळला आहे बिचारा. हायवे मुंबई गोवा हायवेला कंटाळला. नाही कसं असतं ते संध्याकाळ झाली ना 5 झाल्यानंतर नंतर आपली डाऊन होते. गावाला तर ना कसं ती गावची ही असते ना ओढ असते गावी चाललोय असं आहे ते. इथे कसं आता उद्या कामावर राहायचं ना कामावर त्याच्यामुळे ते सगळी कटकट नाही नको. सुरुवातीला हे लागलं ना मग काय वाटत नाही. मला पाठवा ते मग असे व्हिडिओ 2च आलेत मला आता ते व्हिडिओ ते 2च आहेत माझ्याकडे आलेत ते आता जे व्हिडिओ आहेत ते मला पाठवा आता. क्रिएट कर थोड्या वेळापुरती. वडापाव आलेले आहेत गरमागरम आणि अजून फक्त यायची आहे भजी आणि भजी गरमागरम आता कढईमध्ये आहे ना आपली कढईमध्ये जास्त नाही खायचं रे जास्त नाही थोडंसं खायचं. 1 वडापाव आणि 2 भजी बस झाले म्हणजे डोंबिवली जाईपर्यंत टेन्शन नाही. जास्त वडापाव 2 प्लेट. नाश्ता करून आम्ही आलो मस्त एक वडापाव भजी खाली आणि पहिल्यांदा आधी बघितला गोप्रो माझा चालू झाला आणि बरं झालं जीवाला. मी घाबरलेलो म्हटलं गोप्रो चालू नाही झाला तर लय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे त्याचं काय होतं कंटिन्यू पावसात भिजला ना तो की मग तो जरासा पाणी खाल्ला ना की जरा शांत होतो म्हणून मी तर चार्ज केली थोडा. ठीक आहे आता 30% चार्ज झाली आहे. थोडंसं आपल्याला काहीतरी भेटेल जाताना बोलता येईल म्हणून चार्ज केला. बाकी तर काय आता ओके आहे. थोडासा मागे कंटाळा आला कोलाडच्या मागे. बाकी आता रोड ओके आहे. याच्या पुढे आता इथे लाईट गेली आहे हे बघा इकडे लाईट गेली आहे पटापटा. लाईट गेल्याचा फायदा घेतला. लाईट गेल्याचा बघा लगेच तिकडे चालू केला पाईप.